तुम्हाला माहित आहे का, एक असा धाडसी नेता होता ज्याने ब्रिटिशांना फसवून स्वातंत्र्यासाठी पलायन केले. हो, त्याचे नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनंत वीरांनी आपले प्राण दिले आणि अशाच वीरांमध्ये नेताजींचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या धैर्याने, देशभक्तीने आणि ध्येय प्रतिनिष्ठेने आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळते. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्स या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा रहस्यमय आणि धाडसी पलायन प्रवास. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. त्यांनी इंग्लंडमधील इम्पिरियल सिव्हिल सर्व्हिसमध्ये प्रवेश केला, पण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पूर्णपणे सहभागी होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. नेताजी हे फक्त राजकारणी नव्हते, तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख रणनीतिकार होते. त्यांची धाडस, दूरदृष्टी आणि लोकांना प्रेरित करण्याची क्षमता आजही प्रेरणादायी ठरते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तरुणांना उत्साहित केले आणि ब्रिटिशांविरुद्ध कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले. 1940च्या सुरुवातीला ब्रिटिशांनी नेताजींवर घरगुती नजर ठेवायला सुरुवात केली. त्यांच्या घराभोवती गुप्तहेर, पोलीस आणि जासूस तैनात केले गेले. या परिस्थितीत भारत सोडून गुप्तपणे बाहेर पडणेच त्यांच्यासाठी एकमेव पर्याय राहिला. नेताजींच्या पलायनामागील योजना अतिशय गुप्त आणि काळजीपूर्वक आखण्यात आली होती. त्यात वेषांतर, विश्वासू सहकाऱ्यांची मदत, तसेच रात्रीच्या वेळेस गाडी आणि रेल्वे मार्गांचा वापर यांचा समावेश होता. नेताजी त्यांचा पुतण्या शिशिर कुमार बोसच्या मदतीने घरातून गुप्तपणे बाहेर पडले. 1941च्या 17 जानेवारीच्या रात्री नेताजी घरातून बाहेर पडले. त्यांनी गाडीचा वापर केला आणि गुप्त मार्गाने कोलकाता सोडून जाण्यास निघाले. रात्रीच्या अंधारात प्रवास करताना ब्रिटिश जासूस आणि पोलिसांच्या लक्षात येण्यापासून त्यांनी स्वतःला लपवले. नेताजींचा गाडीतील प्रवास काळजीपूर्वक आखण्यात आला होता. गोमोह स्टेशनपर्यंत पोहोचल्यावर नेताजींनी रेल्वेने पुढे प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी अफगाणिस्तान गाठले आणि नंतर ते युरोपमध्ये पोहोचले. जर्मनीमध्ये पोहोचल्यावर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आपले प्रयत्न अधिक व्यापक पद्धतीने सुरू केले आणि पुढे त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. या फौजीनं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळाच वेग दिला. घरगुती नजर, जासूसांचा घेरा आणि पोलिसांच्या लक्षात येण्याची भीती या सगळ्यावर मात करत नेताजींनी दाखवून दिलं की धैर्य, योजना आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वासमोर कोणतेही अडथळे टिकू शकत नाहीत. या घटनेमुळे भारतीय जनसमाजात जो जोश निर्माण झाला तो पुढे आझाद हिंद फौजेच्या रूपात दिसून आला. नेताजींच्या या साहसामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात नवीन रणनीती स्वीकारली गेली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जागतिक पातळीवर एक नवा दृष्टिकोन आला. नेताजींच्या या साहसातून आपल्याला शिकायला मिळते की स्वप्न मोठे असतील आणि धैर्य असेल तर कोणतेही अडथळे पार करता येऊ शकतात. त्यांनी दाखवले की गुप्तपणे, धाडसाने आणि नीट आखलेल्या योजनेसह मोठी ध्येये साधता येतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे हे पलायन केवळ एक साहस नव्हते, तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमूल्य योगदान ठरले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अजून कोणत्या स्वातंत्र्यवीरांबद्दल ऐकायला आवडेल ते नक्की सांगा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.